आज अहमदपूर शहरामध्ये 15 कोटी रुपयाच्या महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासस्थान बांधकामाच्या भूमिपूजन सोहळा आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या एसडीएम मॅडम लखपटे मॅडम, उपस्थित असलेल्या तहसीलदार उज्ज्वला पांगरकर मॅडम, खात्याचे अधिकारी सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब, खात्याचे उपअभियंता सुग्रीवजी केंद्रे साहेब, कार्यकारी अभियंता, आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र दिलीपरावजी देशमुख साहेब, माहितीचे आमचे ज्येष्ठ सहकारी बाबासाहेब कांबळे साहेब, जिल्हाध्यक्ष आरपीआय, या नगरीचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील होतेजी, ॲडव्होकेट भारत चामे साहेब, समाज कल्याण खात्याचे सभापती उत्तमरावजी माने साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे सरचिटणीस शिवानंदजी हेगणे, माजी समाज कल्याण खात्याचे सभापती ॲडव्होकेट टी.एन. कांबळे साहेब, माजी सभापती आमचे मित्र अशोक काका केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजीरावजी देशमुख, माझे सहकारी मित्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य त्र्यंबकाबा गुट्टेजी, माजी जिल्हा परिषद सदस्य माझे सहकारी मित्र माजी सभापती किशोर बापू मुंडेजी, नवनिर्वाचित सभापती सूरज पाटील, उपसभापती आमच्या भगिनी काकू, जिल्हा परिषद सदस्या प्रतीक्षाताई गुटे, शहराचे उपनगराध्यक्ष अयाज शेख, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रफुल्लजी गुंडरे, ॲडव्होकेट अजिंक्य देशमुखजी, जिल्हा परिषद सदस्य अश्विनजी नागराळे, माजी उपनगराध्यक्ष बँकेचे संचालक मुजीब पाटील साहेब, श्रीमती मीनाक्षीताई शिंगडे, नगरसेविका आणि महिलाच्या जिल्हा अध्यक्षा राजकुमारजी मजगे साहेब, आमच्या भगिनी जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या माजी अध्यक्षा कासनाळीताई, आपल्या पंचायत समितीचे बीडीओ पंकजजी शेळके साहेब, श्रीमती सुप्रिया भालेराव, सदस्य नगरसेविका, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तरावजी कांबळे साहेब, नियोगचे कार्याध्यक्ष प्रशांतजी भोसले, श्रीकांतजी बनसोडे, बाळू केंद्रे, संचालक बाजार समिती श्रीकांतजी मजगे, अमितजी रेड्डी, संग्रामजी चामे साहेब, रामभाऊ नरवटे, शहराचे अध्यक्ष अजरभाई बागवान, गंगाधर ताडमेजी, प्रकाश ससाने, किरण कुमारजी बारमाळे, भागवतराव गुट्टे, आशिष तोगरे, हुसेन मनियार, पंचायत समितीचे माजी सभापती उपसभापती बालासाहेब पाटील आंबेगावकर, प्रदीप उर्फ मुन्ना कांबळे, नगरसेवक फिरोज शेख, सय्यद युसुफभाई, बाबूभाई रुईकर, कामाजी राजे, बालाजी कातखेडे साहेब, ॲडव्होकेट सादिकजी शेख, शिवाजीराव पाटील, बाजार समितीचे संचालक रामदासजी कदम, उपस्थित असलेले सौद गौंड साहेब, अभियंता, याचं जे काम करणारे ते आमचे गुत्तेदार स्वामी ललित भाईचे मालक स्वामी शेख, पत्रकार मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सर्वप्रथम या कार्यक्रमाचा उद्घाटक या नात्यानं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। आपण 2000 येणाऱ्या निवडणुकी गेल्या निवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी आशीर्वाद दिला, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं, राज्यामध्ये देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली
उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार काम करतं. 2019ला देखील आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला होता. त्यावेळेस देखील मतदार संघामध्ये आणि या शहरामध्ये काम करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आज आपल्यामध्ये हयात नाहीत, स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांनी खूप मदत केली होती. अजितदादा पवार साहेबांनी सहकार क्षेत्र हे वेगळं असू शकत नाही. मग कारखानदारीच्या संदर्भात असेल, बँकाच्या संदर्भात असेल, घर निर्माण सोसायटीच्या संदर्भात असेल, सूतगिरणीच्या संदर्भात असेल आणि बहु नेतृत्व म्हणून आम्ही दादाकडे बघायचं. आज दादा आपल्यामध्ये नाहीत आहेत, पण त्यांचा विचार आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण काम करतो. मी गेल्या वेळेस बघितलं, रस्त्याच्या संदर्भात खूप मोठा निधी दिला. शहरामध्ये ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या केलेल्या आहेत. अजून आपल्याला पंचायत समितीची नव्याने इमारत झालेली आहे, त्याचं देखील आपल्याला या महिन्यामध्ये लोकार्पण सोहळा करायचे. आज प्रशासकीय इमारती झालेला आहे. नगरपालिकेच्या 2 इमारती झाल्यात, अर्धवट काम राहिले सांगितलं नगराध्यक्षांनी. आज कोर्टाच्या देखील संदर्भामध्ये अंतिम टप्प्यात दुसरी इमारत कोर्टाची होणार आहे. आणि सहकार भवन ज्या खात्याचा मंत्री मी आहे, ते सहकार भवन देखील आपल्या तालुक्यात लातूरमध्ये शहरासाठी 25 कोटी रुपयाचा आपण मंजूर केला होता. त्याचं भूमिपूजन आपले पालकमंत्र्याच्या हस्ते झालं. ज्या दिवशी डीपीटीसी झाली त्या दिवशी अहमदपूरसाठी देखील आपण एक सहकार भवन मंजूर केलेलं आहे. तेही देखील 15 कोटीच्या आसपास आहे. ते मात्र इमारत आपल्याला एआरचं जे ऑफिस आहे बस स्टँडच्या पाठीमागे तिथं होणार आहे. अगोदर हीतली जागा आम्ही प्रपोज केली होती, पण त्याच्यामध्ये जे काही अधिक आपल्या ऑफिसेस राहणारे शिल्लक राहिले तिथं देखील त्या ठिकाणी आपल्याला ऑफिस करायचे. आताच आपल्या काही लोकांनी मनोगत व्यक्त केलं, त्याच्यामध्ये बी काही तथ्य असेल नाही असं नाही. चाकूरमध्ये बघितलं, पंचायत समितीच्या संदर्भामध्ये तिथे अनेक आपण ऑफिसेस केलेले आहेत, पण बरेचसे रिकामे देखील आहेत. पण चाकूरमध्ये महसूलचे जे ऑफिस आहेत तिथं मात्र सगळे लोक राहतात. लोकांची अपेक्षा हेच आहे की इथं एवढी मोठी इमारत बांधतो, कशासाठी बांधतो? आम्हाला इथं रात्रंदिवस काम करायचं आहे. लोकांचे फेरफार आहे, सातबार आहे, आठ आहेत, बांधण रस्त्याचे प्रश्न सोडवायचे. तुम्हाला देखील चांगल्या प्रकारचं घर असावं, घरकुल असावं, सहारा असावं आणि त्याच्यासाठी 1+3 अशा प्रकारची इथे बिल्डिंग उभा करणार. बरं, शिक्षणासाठी तुमच्या मुलाबाळाची सगळ्याची सोय होणार आहे. अहमदपूरला मुलं बरेचसे मागल्या काळामध्ये ऍडमिशन घ्यायचे, त्यांच्या शिक्षणासाठी इथे यायचे आणि फार काही लांब नाही आहे आता. म्हणून अशा प्रकारचं इथल्या कर्मचाऱ्यांनी इथंच राहावं, आरोग्याच्या लोकांनी इथंच राहावं. आताच आम्ही आढावा घेतला आरोग्याच्या संदर्भात. मागं सभागृहात देखील मी विषय मांडला होता, पण तो विषय वेगळा होता, वेगळ्या पद्धतीने मांडायचा होता आणि मी मांडला होता की सरकार थोड्याशा पैशासाठी लोकांचा सहभाग असावा म्हणून लोकांकडून सरकार अपेक्षा करतात, किंवा त्याच्यासाठी लागणारी जमीन क्षेत्र जे काही जागा आहे ते समाजातल्या ज्या मोठे लोक आहेत, जमीनदार आहेत, त्यांनी द्यावं. मग कोणतरी मोठा शेतकरी आमचे भारत जाम्यासारखा असेल, दिलीपराव मालकासारखा असेल, अमित रेड्डी सारखा असेल, मग आपण सगळे विनंती केल्यावर कुठेतरी जागा देऊन टाकतात ते लोक. जेवढे लातूर जिल्ह्यामधली मी माहिती सांगतो तुम्हाला, सगळे प्राथमिक आरोग्य केंद्र गावापासून 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर दूर आहे. काय कशासाठी? फक्त जागा लोकांनी द्यावं. आज शिरूरचं देखील तसं आहे, पण शिरूरची ग्रोथ झाल्यामुळे तिथं देखील आता गावात आलं. चापोलीचं बघितलं, चापोलीचं आंबळाईमध्ये आहे. जळकोट बघितलं, मालक मसनवाट्यातच आहे. सगळे मसनवाटे अलीकड, प्राथमिक आरोग्य केंद्र सगळ्या मसनवाट्याच्या पलीकडे. नरवीचं बघा, पेशंट तिथं जायला गेला तर जाण्यापर्यंत त्याची शक्ती निघून जाईल. हे फॅक्ट आहे. किनगावचं देखील तुम्ही बघा, आपलं अंधोरीचं गाव कुठं आहे आणि आरोग्य केंद्र कुठं आहे. सताळ्याचं बघा,
सभागृहामध्ये मी हा विषय मांडत असताना सांगितलं सरकारला की थोड्याशा जागेसाठी आपण पैसे वाचवण्यासाठी आपले कितीतरी पैसे घालतो. मग तिथं पाणी न्यायचे आपल्याला, त्याच्यासाठी पाईपलाईन वेगळी करावते. तिथं पुन्हा लाईट न्यायचे, मग तेवढे 1 किलोमीटर 2 किलोमीटर असं सगळी लाईन ओढा लागते. त्याचे पोलचे पैसे, त्याच्या ताराचे पैसे वेगळे, आणि मग तिथं रस्ता करायचे त्याच्यासाठी 1.5-2 किलोमीटरचा रस्ता. या सगळ्याची बेरीज केल्यानंतर जागेपेक्षा अधिक पैसे सरकार. म्हणून आपण मंजूर करत असताना हे नॉर्म्स मध्ये बसून मंजूर करावेत, पण त्याच्यातली जागा कोण अगोदर देत आहे त्याच्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अगोदर घोषित करावं. कारण लोकांना सोय मिळाली पाहिजे. आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते की डॉक्टरही मुख्यालय राहायला पाहिजे. मग कोण डॉक्टर आहे? कुणी आमदाराचा ड्रायव्हर आहे, कुणी डिप्टी कलेक्टरचा जावाई आहे. मग जंगलामध्ये राहतील का त्या? सांगा बरं. जरी तिथे क्वार्टर बांधलं तर जंगलामध्ये कुणी राहू शकत नाही. त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा सरकारनं विचार करावा. मी माझं सभागृहाला मत मांडलं होतं आणि ते खरं आहे, अनुभवातून बोललेलं होतं मी. आणि म्हणून हे जे आपलं इथं जे आपण कार्यालय घेतलं हे फार काही लांब नाही आहे. इथं भक्ती स्थळ आहे, इथून जाण्यासाठी तुम्हाला गाड्या उपलब्ध आहेत, इथं मुलींचं वसतिगृह आहे, सगळ्या सोयीनं उपयुक्त असणार आणि प्रदूषण नाही आहे. आणि मला खात्री आहे अहमदपूरचे कर्मचारी निश्चितपणे राहतील. मॅडमनी आपल्याला शब्द दिलाय म्हणून बाबासाहेब कांबळे साहेब आपला शब्द खोटा करतोय की काय असं वाटतं. आणि खरं आहे ना, एवढा मोठा बंगला आपल्यासाठी बांधला, पोलीसवाल्यासाठी आपण बांधला. आपण मग कशासाठी? तर हे लोकांनी चांगलं काम करावं, आपली एवढी मोठी सेवा करतात, त्याच्यासाठी अशा प्रकारच्या बिल्डिंग बांधतो. G+2 खात्री आहे स्वामी किती? 3 म्हणजे 3 मजली इमारत आहे. आणि आपला सरकार भवन देखील 3 मजलीच आहे. म्हणजे अहमदपूर कराला शोभेल अशा प्रकारचा प्लॅन केलेला आहे. आणि सहकार भवनाला देखील मालक आपल्याला शोभेल अशाच प्रकारचा प्लॅन करून आपण जवळ केलाय. तिथं जाण्यासाठी रस्त्याची थोडीशी अडचण आली. पवार साहेबाच्या घराकडे रस्ता केला. नगराध्यक्ष साहेबाची मागणी आहे म्हणून नगराध्यक्ष तुम्ही काळजी करू नका, सांगा, पाठपुरावा करा. जिथं कोणी कमी पडेल तिथं बाबासाहेब पाटील जनतेने तुम्हालाही निवडून दिलंय, मलाही निवडून दिलंय. दोघं मिळून या ठिकाणी विकास करायचा आपण प्रयत्न करू. तो देखील रस्ता आपण त्याच्यासाठी देण्यासाठी आपण मोठा रस्ता करू तिथं. आज अशा प्रकारची कामं गेल्या वेळी देखील झाले. आपलं गेल्या वेळेस बघितलं आपण बॅरेजेस केले, आता पाऊस पडला नाही, पण ज्यावेळेस बॅरेजेस पूर्ण झाले, ज्यावेळेस संग्रामजी जामे साहेब तिथं पाणी थांबत आणि त्याच्यानंतर अंतेश्वरची अंतिम टप्प्यात आहे. ते तर योजना माझा सगळ्यात मोठा प्लॅन तोच आहे. हे तर रस्ते कुणी करतंय, सभागृह कुणी बांधतंय, पण मतदारसंघाचा विकास पॅरामीटर काय आहे? या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाची दिवसाला 1000-2000 कमवायची ऐपत झाली त्या दिवशी त्या मतदारसंघाचा विकास झाला. रस्ते मोठे केले, सभागृह केले, करावंच लागतात. भौतिक सुविधा आहेत. अहमदपूरचं एक चित्र बघा, तुम्ही आठवून बघा. 2009ला मला तुम्ही कबसीच्या माध्यमातून आशीर्वाद दिला. त्याच्या तेव्हापासून अहमदपूरची ग्रोथ किती झाल्या बघा. आज अहमदपूरमध्ये ब्रँडेड कंपन्या आहेत, ब्रँडेड कंपन्या उभे येत नाहीत. त्या शहराची लोकांची ऐपत किती वाढल्या, त्यांच्याकडे डेटा असतोय, डाटा असतोय, आणि त्याच्यामुळे ब्रँडेड कंपन्या तुमच्या शहरात यायला लागल्या. म्हणजे तुमच्या भागाचा आर्थिक उन्नती व्हायला लागल्या हे तुम्हाला दिसून येतं या ठिकाणी. या वर्षामध्ये अनेक सरकारने चांगल्या योजना केल्या. कर्जमाफी सरकार योजना होती, लाडक्या बहिणीचा प्रश्न होता, शेतकऱ्याच्या लाईट बिलाचा प्रश्न होता. शेतकऱ्यासाठी आपल्या सरकारने आता काही निवडणूक नाही, पण आपण काही बोललो होतं ते कमिटमेंट पूर्ण करायचा प्रयत्न माझ्या सरकारने केलाय. आणि माझा माहिती आहे, माझा अंदाज आहे 100%. 22 तारखेला आमचा प्रयत्न आहे की तुमच्या खात्यावर पैसे टाकायचा आमचा प्रयत्न आहे. आमच्याकडे एक कॉलम राहिला फक्त. केंद्राकडून आमच्याकडे इन्कम टॅक्सची यादी आली नाही. आम्ही मागणी केली आहे. त्यांनी आज जरी दिले तर आम्ही आमच्या याद्या लोड झाल्या. मग शेतकऱ्याला 50,000 रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी माफ केलंय.
दुसरा मुद्दा होता 1.5 लाखाचा होता, तिसरा मुद्दा होता हे महात्मा फुले योजनेचा लाभ भेटलाय त्या लोकांना भेटणार आहे का? आणि कालभराच्या अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की त्या लोकांना देखील 2 लाखापर्यंतची कर्ज मुक्ती मिळणार आहे, माफी नाही. त्याच्यानंतर आता नाही तुम्हाला, म्हणजे पहिलेचे 56 लाख आणि हे 12-13 लाख या दोन्हीची बेरीज करून आकडा किती झाला बघा. एवढ्या रकमेचं तुम्हाला देणार आहे. मग अपात्र कुणाला केलं आपण की मागेल्या काळामध्ये ठाकरे साहेबांच्या काळामध्ये जे अपात्र शेतकरी होते तेच अपात्राची यादी मी इथं जोडलेली आहे. मग कोण आहे त्याच्यामध्ये? त्यात आलं राज्यातला मंत्री असेल, आमदार असेल, जिल्हा परिषदेचा सदस्य असेल, अधिकारी असेल, ज्याचं उत्पादन 25,000च्या वरच आहे, इन्कम टॅक्स भरतात, त्या लोकांना या योजनेमधून वगळले. काय चुकीचं आहे का मला सांग? दिलीप मालकाला गरज आहे का? मला गरज आहे का? आहे पण मला दे पण. कारण तुम्ही मला तुमच्याकडे धंदे मोठे शेतकरी आहोत तुम्ही. असं कुणाचं माझं नाही, सरकारचं मत. आणि त्याच्याबरोबर मंत्री म्हणून मलाही भेटणार, शिवणलाही भेटणार नाही. शिवणा नपाई मुले धामची बॅटरी आहे. पण ज्याचं उत्पादन चांगलं आहे, ज्यांना शेतीशिवाय दुसरं काही नाही, अशा लोकांना याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि मग 2 लाखाच्या वरी 2 लाखापर्यंत कर्ज आहे, वरचे कर्ज आहे, त्यांनी अगोदर भरावं ही सरकारची कल्पना काय. आणि त्याच्यासाठी मुदत दिली आहे. समजा वरचे पैसे तुम्ही 2,50,000 आहे, सरकार किती देणार आहे? 2 लाख किंवा कोणाची 25,000 आहे. तुम्ही तसेच राहिल्यानंतर ते खातं थकबाकीत राहतं. म्हणून सरकारने सांगितलं की ते आधी भरा, मग आम्ही पैसे तुम्हाला टाकणार. आणि काही ते आपली दुसरी योजना असते, अनेक योजना असतात. ही योजना आहे पण आपल्याला 8 तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत कधी 3 दिवसाची योजना येते. तुम्ही ताबडतोबीने अपलोड करा, त्याची खिडकीच उघडणार नाही. पण इथं मात्र तसं नाही. तुम्हाला द्यायचे प्रामाणिक इच्छा माझ्या सरकारची आहे. हे तुम्हाला 31 मार्च 26 पर्यंत ही घोषणा केलेली आहे. म्हणजे इथं देखील तुम्हाला टाइम दिलेला आहे. आता हे अगोदरच्या लोकांचे पैसे तुम्हाला भेटतील. आणि ही जे प्रामाणिक लोक होते त्या लोकांचा विषय होता की आम्ही प्रामाणिक भरतो पण आम्हाला का नाही. अगोदर 50,000 रुपये द्यायचं मान्य केलं होतं. मग सरकारमध्ये चर्चा झाली, शेतकऱ्याच्या काही मागण्या आल्या आणि मग त्याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी शेवटच्या दिवशी ज्यावेळी 297 प्रस्तावावर उत्तर देत असताना ह्याचा खुलासा केलाय. आणि ही सगळी अपलोड यादी आमच्याकडे आलेली आहे. पुनर्गठन असो की पुनर्गठनाच्या पुढचे असो, मग काही राष्ट्रीयकृत बँक आहेत त्यांना देखील सांगितलं. आणि एप्रिल पासून जे पुढचं व्याज लागणार आहे त्यांना सांगितलं की व्याज कुणीच घ्यायचं नाही. तुमचा प्रश्न असेल किंवा आमचं व्याज बंद झालं आता चालू आहे ना, तशा प्रकारच्या सूचना सरकारने बँकेला दिलेल्या आहेत. सरकारने जे बोलले होते त्याप्रमाणे या ठिकाणी ही योजना आपल्याला थोड्या दिवसामध्ये आपल्या पदरामध्ये पडणार. लाईटचा प्रश्न होता गेल्या वर्षातला आणि या वर्षातला फरक खूप मोठा आहे. गतवर्षी दुसरं कामच नव्हतं, आम्हाला लाईट भेटत नाही, ट्रान्सफॉर्मर जळतंय. आणि दुसरा ट्रान्सफॉर्मर निघाला की तो देखील जळायला भेटायचा. अशा प्रकारचे आपल्यावर एक संकट भेटायचं नाटा या लाईटचं होतं. आज आपण अनेक ट्रान्सफॉर्मर 100चे या ठिकाणी तालुक्यामध्ये आमच्या शेतकरी राजाला दिले. आपल्याला निसर्गानं दिलेली खूप मोठी देणगी आहे. म्हणून आपल्याला सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रत्येक 11-33 लाख हे सगळे त्या ठिकाणी प्रोजेक्ट उभा केलेत. आणि त्या ठिकाणी आपण सप्लाय त्या 11-33 लाख सप्लाय केलेलं. शेतकऱ्याला सांगितलं दिवसात पाणी द्यावं,